हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये. तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप सगळ्यांना खूप धन्यवाद. तर बघू शकता इथे आपण किती दिवसाच्या नंतर आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. पण मला व्हिडिओ टाकायचे होते म्हणून मी एकदम सोपे आणि सिंपल असे व्हिडिओ टाकत आहे. तर ते तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या पद्धतीने कसे बनवते ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे सगळं घेतलेलं आहे. आलू घेतलेला आहे मी. आलूला असं छान खिसून घेतलेलं आहे. मी शिजवलेलं आहे आणि खिसून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान खिसून घ्यायचे आहेत आलू, कारण की ना गाठी आपण जर असे स्मॅश केले ना त्यामध्ये थोडे तुकडे राहतात आलूचे, तर ते मध्येच येतात. त्यामुळे ना यामध्ये मी खिसून घेतलेलं आहे. खिसल्याच्या नंतर ना एकदम मस्त असे परफेक्ट तयार होतात. तर बघू शकता वरून कोथिंबीर घातलेली आहे, मिरच्या घातलेल्या आहेत मी, कांदा घालायचा आहे. तर हे अशा मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. तर मी आज ह्या पद्धतीने बनवते ना ते सांगितलेलं आहे तुम्हाला. तर बघू शकता लाल मिरची पावडर घालायचं आहे 1 चम्मच. हिरवी मिरची पण आपण घातलेली आहे त्यामुळे मी लाल मिरची पावडर पण थोडं घातलेलं आहे. धनिया पावडर घालायचा आहे, हळदी पावडर घालायचा आहे, जिरा पावडर असलं तर घालू शकता तुम्ही. चाट मसाला पण घालायचा आहे. बघू शकता तुम्ही चाट मसाला पण घातलेला आहे मी. मीठ पण घालायचं आहे. मीठ आधी नाही घालायचं आहे, मीठ नंतर घालायचं आहे. तर सांगते मी तुम्हाला कधी घालायचं आहे मीठ. तर बघू शकता अशा पद्धतीने सगळं. कांदा पण बारीक चिरून घालायचा आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर मीठ आताच नाही घालायचं आहे, तर मी सांगते तुम्हाला कधी घालायचं आहे मीठ. आणि बघू शकता माझा गॅस पण मी साफ केलेला नाही. स्वयंपाक बनवला अगोदर, नंतर म्हटलं हा व्हिडिओ करावं म्हणून मी केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही आता मी हे सगळं टाकलेलं आहे यामध्ये. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता सगळं झाल्याच्या नंतर वरतून मीठ घालत आहे. आणि आपल्याला ना बाकीची तयारी पण करून घ्यायची अगोदर, नंतर असं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. स्मॅशर असलं तर त्याने मिक्स करू शकता तुम्ही. माझ्याकडे पण आहे पण मी केले नाही, हातानंच केले, असंच केले चम्मचनी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळेजण बनवतात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. कोणी अलग वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. कुणाची पद्धत वेगळी तर कुणाची वेगळी. त्यामुळे मी माझ्या स्टाईलमध्ये, मी माझ्या पद्धतीमध्ये कसं बनवते ते तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे मी. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ना आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता मी वरतून पण धनिया टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, कारण की ना मला कोथिंबीर खूप आवडते. कशामध्ये पण टाकायला असले की मी भरपूरच घालते, नसले की मग काय नसतं. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप कोथिंबीर टाकलेली आहे मी. तर आता सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता मी ना सगळं थोडं पसारा आवरते आणि दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता छान मिक्स केलेलं आहे. आता आपण इथे करायला सुरुवात घेऊया. तर मी बनवणार आहे पराठे. तर पराठ्यासाठी बघू शकता इथे पीठ घेतलेलं आहे मी. पीठ पण आधीच मळून ठेवलेलं होतं आणि तेल लावून ठेवलेलं होतं. अर्धा तास अगोदरच मी पीठ मळून ठेवलेलं होतं. तर बघू शकता किती मस्त असं मुलायम पीठ पण तयार झालेलं आहे. आणि आपल्याला ना हे आलूचं हे टाकताना ना तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. म्हणजे खालून ना तळाला थोडं जाडच राहू द्यायचं, वरतून थोडं पातळ करायचं आहे. आणि अशा पद्धतीने ना आपल्याला आलूचं जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवलं ना, तुम्ही किती पण घालू शकता, किती पण यामध्ये टाकू शकता, किती पण टाकू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने भरायचं आहे यामध्ये, जसं आपण पुरण भरतो तसंच. आणि गाठी जर असल्या ना त्यामध्ये तर आपल्याला ना पराठे फुटतील. अशा पद्धतीने जर केलं ना तर पराठे अजिबात फुटणार नाहीत. तर अशा पद्धतीनेच करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आता वरचं शिल्लक आहे ते काढून घेणार आहे मी थोडंसं, नाहीतर त्यालाच असं चपटी करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान करून घ्यायचे, तरच आपले पराठे फुटणार नाहीत, एकदम परफेक्ट तयार होतील. तर ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे की आलू खिसून घ्यायचे आहेत, स्मॅश करायचे नाही. त्यामध्ये गाठी असल्या ना तर पराठा फुटायची भीती वाटते, त्यामुळे असंच खिसून घ्यायचे आहे आलू. तर अशा पद्धतीने छान असं बेलून घ्यायचा आहे पराठा. तर बेलता तर सगळ्याला येते, पण हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. छान असं हलक्या हाताने घ्यायचं आहे.
अगोदर थोडं साईडने लाटून घ्यायचं, नंतर मध्ये लाटायचं आहे. तर बघू शकता इथे पराठा अजिबात फुटलेला नाही आहे. मी इतकं जास्त भरलेला आहे सारण तरी पण फुटलेला नाही. तर बघू शकता आपण आता तवा पण ठेवलेला आहे, गॅस चालू आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे तव्याला, कारण की पराठा चिकटणार नाही तव्याला. तर आता आपण पराठा टाकायचा आहे यावरती. पराठा टाकल्याच्या नंतर आपल्याला छान असं खालची बाजू भाजून घ्यायची आहे, वरची बाजू पण अशी भाजून घ्यायची. तेल टाकायचं आहे, वरच्या बाजूला पण तेल लावायचं आहे. छान असं तेल लावून घ्यायचं वरच्या बाजूला पण, नंतर पलटी करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा पद्धतीने किती मस्त असा आपला पराठा बनलेला आहे. एकदम परफेक्ट पराठा बनलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. तुम्हाला सांगितलेलंच आहे मी अगोदर, आलूला ना खिसून घ्यायचं आहे, कारण की ना आपले कांदा पण बारीक कापून घ्यायचा आहे, कारण आपला यामुळेच ना पराठा फुटणार नाही. तर बघू शकता पराठा छान असा फुलतोय पण, फुगतो पण. तर अशाच पद्धतीने आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत सगळे. तेल थोडं जास्त लावायचं आहे, कारण की तेल लावल्याच्या नंतर ना खूप छान दिसतो पण आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर बघू शकता किती मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहे, आणि चटणी पण बनवलेली आहे याच्यासोबत. मी त्या चटणीचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे टाकलेला नाही आहे. तर बघू शकता असा पराठा किती मस्त झालेला आहे. तर नक्की रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा, माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही. अजिबात फुटलेला नाही आहे पराठा. मी इतकं सारण भरलं तरी पण फुटलेला नाही आहे, तुम्ही पण बघू शकता. तर चला दाखवते तुम्हाला मी कशी चटणी बनवलेली आहे. तर बघू शकता इथे प्लेटमध्ये मी चटणी घेतलेली आहे वाटीमध्ये, आणि पराठा घेतलेला आहे. तर एकदम असा परफेक्ट आपला पराठा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरा पण पराठा बनवून घेऊया. तर अगोदर तेल लावून घ्यायचं आहे तव्याला, नंतरच पराठा टाकायचा आहे, कारण की ना पराठा छान असा चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, सिंपल, एकदम सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे मी. तर नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगलं तरच मला कळेल तुम्ही काय सांगताय, काय चूक झाली. तर बघू शकता किती मस्त असे पराठे आपण बनवून घेतलेले आहेत. सगळेच माझे पराठे अशाच पद्धतीने बनवलेले आहेत, अजिबात फुटलेले नाही आहेत, एकदम टम फुगलेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि असेच व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओला हाईप करत राहा, लाईक करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर हे बघू शकता आता झालेला आहे आपला पराठा तयार. तर बघू शकता किती मस्त असं चमचमीत दिसत आहे, खायला पण इतका टेस्टी लागतो, आणि अजिबात फुटलेले नाही. इतकं सारण दिसते वरून तरी पण फुटले नाही. एकदम मस्त असे परफेक्ट पराठे बनलेले आहेत. तर चला तर मग थँक्यू, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.